तुमच्याकडं स्किल, एबिलिटी, तुमच्यामध्ये जे काय असणारी धमक आहे, ते तुम्ही या आता जे मॅचेस आहेत, त्या माध्यमातून तुमच्या दिसायला पाहिजेत. ज्या ISPSशी संलग्न मॅचेस असतात, तिथून तुम्हाला जर का तुम्ही चांगला परफॉर्मन्स दिला, तर तिथपर्यंत पोहोचू शकता. हे पोहोचण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा ह्या आता मगापासून जे काही गोष्टी सांगितल्या, तुम्ही सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. फिटनेसवरती लक्ष देणं गरजेचं आहे. तुमच्या आहारावरती लक्ष देणं गरजेचं आहे. या बाकीच्या जे काही गोष्टी मी मगाशी सांगितल्या, त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. आता जे आपले कोल्हापुरातून खेळत आहेत, विकी पुजारी मागच्या वर्षी खेळला, बरोबर. त्याच्या अगोदर नितीन माटंगे खेळायला. ही गौरवशाली गोष्ट आहे आपल्या कोल्हापूरसाठी. तर अशा प्रकारचे अजून भरपूर खेळाडू आपल्याकडे टॅलेंट आहे. पण ते टॅलेंट तुम्ही युटिलाइज करता यायला पाहिजे. तुम्हाला ते वापरता यायला पाहिजे. चांगल्या-चांगल्या ठिकाणी, चांगल्या-चांगल्या स्पर्धेमध्ये जाऊन तुम्ही परफॉर्मन्स करता यायला पाहिजे. जेणेकरून जे काही सिलेक्टर्स आहेत, त्यांना तुमच्यावरती कॉन्फिडन्स वाटायला पाहिजे. तुमच्यावरती कॉन्फिडन्स कधी येणार आहे? तुम्ही जे काही परफॉर्मन्स दिलेला आहे बाहेर, तो जेव्हा त्यांच्या निदर्शनास येणार आहे, बाबा हाच प्लेयर ह्या टीममध्ये खेळू शकतोय, आपण त्याला घेऊया. हा जेव्हा कॉन्फिडन्स बिल्ड होणार आहे, तेव्हाच तुमचं तिथं सिलेक्शन होणार आहे. तर त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा हे काही ISPLशी संलग्न जे काही स्पर्धा आता होत आहेत, त्या स्पर्धेमध्ये जाऊन परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे. त्या स्पर्धेमध्ये तुम्ही स्वतः जाऊन तिथं टॅलेंट तुमचं दाखवणं गरजेचं आहे. नाहीतर कशाला मी काय होणारच नाही, माझ्याकडनं होणार नाही. हा जर काही लो कॉन्फिडन्स आहे, तर तुम्हाला तिथं नाही घेऊन जाणार. तुमची पॅशन घेऊन जाणार आहे. तुम्ही किती पॅशनेट आहे क्रिकेटसाठी, हे तुमच्या परफॉर्मन्समधून दिसणार आहे, तुमच्या ह्याच्यामधून दिसणार आहे. तर त्याच्यावरती जास्त फोकस करणं गरजेचं आहे, असं मला वाटतं.